नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आजचा दिवस सुरू झाला तो अगदी नेहमीसारखा. सकाळी सकाळी मी आणि आपली सह्याद्री स्वयंपाकघरात हजर. सकाळची लगबग सुरू करणार इतक्यातच अचानक आमची लाईटच गेली. म्हणजे दिवसाची सुरुवात अशी झाली की आज स्वयंपाक होणार की आपण उपाशीच राहणार असा प्रश्नच पडला. आणि माझ्या आणि सह्याद्रीचं थोडंसं खेळणं सुरू झालं. आणि आजच्या प्लॅनिंगमध्ये एकदम स्पेशल गोष्ट होती. आज घरी मटण बनणार होतं. मग माझे आहो म्हणाले, मी मटण घेऊन येतो, तोपर्यंत तू चपात्या आणि भात करून घे. आता मंडळी, मटण म्हटलं की आपल्याकडे प्लॅनिंग वगैरे जास्त वेळ चालतच नाही. मटणाचा विषय निघाले की कामाला आपोआप स्पीड येतं. आणि कोल्हापूरकरांना मटण म्हटलं की वेगळं काही सांगायलाच नको. मटण म्हणजे त्यांचा जीव की प्राणच असतो. मग मी लगेचच तयारीला लागले. आधी कणिक मळून घेतलं आणि सुरू झाला माझा चपातीचा कार्यक्रम. एक चपाती लाटली, मग दुसरी, मग तिसरी. आणि कॅमेरा मात्र माझ्याकडे बघून म्हणत होता, ताई अजून किती चपात्या आहेत? खरं सांगायचं तर घरात स्वयंपाक करताना आपल्याला वेळ कसा जातो कळतच नाही. एकीकडे चपाती लावायची आणि दुसरीकडे कुकर लावायचा होता. मध्ये मध्ये सह्याद्रीला बघायचं होतं. आणि त्यात एखादी चपाती गोल झाली की मनात एक वेगळाच आनंद. पण सगळ्या चपात्या गोल होत नाहीत हा. कधी एखादी भारताच्या नकाशासारखी होते, कधी आफ्रिकेसारखी. पण शेवटी घरची चपाती म्हणजे घरचीच चपाती. आणि आज तर मटणाचा बेत असल्यामुळे चपाती करताना माझा उत्साह वेगळाच होता. मी मटण खात नाही, पण मला बनवायला एक नंबर येतं. एकीकडे चपात्या पूर्ण करून घेतल्या आणि मस्त भाताचा कुकरही झाला. स्वयंपाक करताना असे छोटे छोटे मुवमेंट्स असतात ना मंडळी, बाहेरून बघितलं तर काही विशेष वाटत नाही. पण नंतर हेच मोमेंट्स व्हिडिओमध्ये पाहिले की वाटतं, अरे वा, हा पण आपल्या दिवसाचा एक सुंदर भाग होता. आणि माझ्या या चपात्या बनवण्याच्या प्रोसेसचा व्हिडिओ थोडा मोठा आहे, म्हणून मी म्हटलं चला तुम्हालाही आज माझ्यासोबत थोडा वेळ चपाती बनवायला घेऊनच जाऊया. आणि आता फक्त एका गोष्टीची वाट बघत होते, माझे आहो मटण घेऊन कधी येत आहेत. आणि शेवटी ज्याची आम्ही एवढ्या वेळापासून वाट बघत होतो, मटणाची एंट्री झाली. आता बघा, मटण घरी आले की स्वयंपाकघरात माहोलच बदलतो. आणि मनात आधीच जेवणाची प्लेट तयार होते. कोल्हापूरकरांच्या घरात मटण बनत असेल तर भूक लागण्यासाठी घड्याळाची गरजच नसते. वास आला की पोट स्वतःच सांगतं, ताई जेवणाची वेळ झाली बघा. मग सुरू झाला मटणाचा खरा कार्यक्रम. पटकन मटण फोडणी मारलं आणि माझी बाकीची कामं आवरून घेतली. आणि मटण शिजण्याची वाट बघत बसलो. आणि इथं आमचं बाहेर जाण्याचं प्लॅनिंग होतं, राशन भरायचं होतं महिन्याचं. पण पावसाने आमच्या हजेरी लावली होती. मग छान असं मटण शिजलं आणि ते ताटातसुद्धा वाढून घेतलं. तर मंडळी, मटणाचा कार्यक्रम एकदासा मस्त पार पडलाच. पण आजचा दिवस इथेच संपणार नव्हता, कारण बाहेर बघतोय तर काय, पाऊस एकदम मोठा सुरू झाला होता. पण महिन्याचं राशन भरायचं होतं, त्यामुळे पाऊस असो किंवा काही असो, महिन्याचा बाजार करायचा म्हणजे करायचाच होता, कारण आज ह्यांना सुट्टी होती. मग आम्ही निघालो शाहू बाजारला. बाजारमध्ये गेल्यानंतर सह्याद्रीची तिची खास गाडीच मिळाली. कारण आम्ही जी राशन भरायला ट्रॉली घेतलेली त्यातच तिला बसवलं. मग आम्ही हळूहळू सगळं साहित्य घेतलं महिन्याचं, आणि तिच्यासाठी एक खेळणं सुद्धा घेतलं. पण त्या खेळाची मज्जा बघा, बिल करत असताना तुम्हाला ते खेळणं दिसतंय. ते खेळणं सह्याद्रीनं बिल झाल्यानंतर हातात घेतलं आणि तिथेच खाली तिने टाकलं. आणि त्या क्षणी ते खेळणं तुटलं. आणि तिथं माझं जरा मन नाराज झालं आणि ह्यांचं सुद्धा. पण हे म्हणाले मी घरी गेल्यानंतर जोडतो. आणि सह्याद्रीचे पप्पा ते खेळणं जोडण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी जरा मन नाराजच झालं होतं. दिवसाची सुरुवात खास आनंदाने झाली, पण शेवट असा काहीसा झाला. आणि असा होता आमचा आजचा पूर्ण दिवस. सकाळची सुरुवात झाली सह्याद्रीच्या खेळण्याने, मग घरचं स्पेशल मटण बनलं आणि तिच्यासाठी घेतलेलं खेळणं तिनेच मोडलं. खरं सांगायचं तर दिवस अगदी साधाच होता, पण अशाच साध्या दिवसात आपल्या आयुष्याच्या सगळ्या सुंदर आठवणी तयार होतात. आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन एका दिवसासोबत आणि दुसऱ्या ब्लॉगमध्ये.